सांगलीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅससाठी रिक्षा चालकांच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आहे। रिक्षा घेऊन रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत बंद असलेले एलपीजी गॅस पंप तातडीने सुरू करावे तसेच प्रवासी भाडे करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। सांगली मिरज शहरामध्ये असणारे 4ही एलपीजी गॅस पंप हे बंद झाले आहेत। त्यामुळे रिक्षा चालकांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून 4000 रिक्षांपैकी 2000हून अधिक रिक्षा गॅस अभावी बंद पडल्या आहेत। त्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाकडून एलपीजी गॅस उपलब्ध करून देण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी रिक्षा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। महिन्याभरापासून सुरू असलेले अख्खा देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्ही सांगली शहरामध्ये एलपीजी गॅस तुटवडा सुरू आहे। त्या संदर्भात 15 दिवस झाले या गॅस पंपावर जाऊन वारंवार आम्ही पाठपुरावा सुरू आहे स्वराज्य रिक्षा संघटनेमार्फत। या सदर विषयाचं गेल्या 4-5 दिवसापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं होतं। तसेच जैन सेनेचे आमचे गुंटेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण असतील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार साहेब असतील आणि जनस्वराज्य शक्ती पार्टीचे समीरदादा कदम असतील, यांच्याकडे देखील यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी आम्ही निवेदन सादर केलं होतं। तर या सर्वांच्या मदतीनं जिल्हा प्रशासनाकडे परवा रात्री 8 वाजता उपजिल्हाधिकारी कनिचे मॅडम यांच्याकडे आमची एक रिक्षा संघटनेची बैठक लागली आणि त्या बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की 2 ते 3 दिवसात एलपीजी गॅसची सुविधा उपलब्ध होईल आणि गो गॅस जो आपला मंगळवार बाजारामधला बंद झालेला आहे तो पूर्वतपणे सुरू होईल। परंतु केंद्राकडून वरती गायडन्स आहेत की जो काही एलपीजी गॅस आत्ता अवेलेबल यांच्या कंपन्यांच्याकडं शिल्लक आहे तो प्राधान्य घरगुती गॅस वापरासाठी पहिला द्या आणि वाहनधारकांना नंतर पुरवा अशी त्यांची रिक्वायरमेंट आहे। त्यामुळं वाहनांना जरा वेळ लागेल पण निश्चित आपण त्यातनं प्रयत्न करू। यातूनही जर एलपीजी गॅस सुरू झाला नाही तर या गाड्या CNGवर कशा कन्वर्ट करता येईल किंवा पेट्रोलवर कन्वर्ट करून त्यात रिक्षा भाडेवाढ कशी करता येईल यासाठी जिल्हा प्रशासन अग्रेसर आहे। आणि अशी आमची मागणी आहे की जी काय 2019ला दरवाढ झालेली आहे त्यानंतर 1 रुपये दरवाढ रिक्षा भाडेवाढमध्ये झालेली नाही। RTOकडे आमचा प्रस्ताव प्रलंबित आहे गेल्या 6 महिन्यापासून, जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव प्रलंबित आहे। तीच मागणी आमची आत्ता आहे। आत्ता देखील मला 10-15 मिनटापूर्वी जे आपले जिल्हा RTO जे आहेत गाजरे साहेब यांचा फोन आला होता आणि त्यांनी या आंदोलनासंदर्भात चर्चा केली। तर त्यांनी आमचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतलं आणि ते सुद्धा अग्रेसिव्ह आहेत की भाडेवाढ आपण देण्यासंदर्भात या काळात 2 ते 3 दिवसात आपण भाडेवाढ देऊ अशी त्यांचीसुद्धा इच्छा आहे। पण जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सूचना केल्या पाहिजेत आणि ती भाडेवाढ झाली पाहिजे जेणेकरून पेट्रोल व्यवसाय करताना आमच्या रिक्षा चालक बांधवाला ते परवडलं पाहिजे। कारण 2019 सालीचा पेट्रोलचा दर आणि 2026 सालीचा पेट्रोलचा दर यामध्ये कम्पॅरिझन केलं तर डबल दर झालेला आहे। पण भाडेवाढ जशीच्या तशी आहे। गेल्या 7 वर्षात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात 2 ते 3 वेळा दरवाढ झालेली आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये एकदाही दरवाढ झालेली नाही। ती दरवाढ आमची व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि एलपीजी गॅस सुरळीतपणे सुरू व्हावेत। जे विजयनगर चौकातलं पंप असेल, सांगलीवाडीचा पठाण गॅस असेल किंवा मंगळवार बाजारामधील गो गॅस असेल, हे पंप सुरळीतपणे चालू झाले पाहिजेत आणि एका पंपावर लोड न देता या तिन्ही पंपावर जर डिवायडिंग झालं तर सुरुवात म्हणजे सगळ्यालाच ते सोयीस्कर होईल। आणि आता जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जवळपास 4000 रिक्षा या एलपीजी इंधनावर चालतात। त्यामध्ये जवळजवळ 2200 ते 2500 रिक्षा या 2 दिवसापासून बंद अवस्थेत आहेत कारण त्यांना गॅसच नाही आहे। आपल्या घरामध्ये जर गॅस नसेल तर आपण चुलीवर स्वयंपाक करू शकतो पण आमच्या गाडीतच गॅस नसेल तर आमची चूल तर कशी पेटणार आहे हे आमचा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे एलपीजी गॅस सुरळीतपणे सुरू व्हावा अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे। नसेल तर आम्हाला जरा कायदेनं जरा पळवाट करून आम्हाला जिल्हा प्रशासनाकडनं जे काही सहकार्य करता येईल ते आम्हाला करावं आणि अशा आणीबाणीच्या काळात आमची होणारी उपासमार, आमच्या कुटुंबाची होणारी उपासमार थांबवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे।